व्हीएसआर कंपनीचा आणखी एक प्रताप समोर आलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विमानामध्ये बिघाड झाला होता। सुनेत्रा पवार सुखरूप असल्याची माहिती मिळते। मुंबईवरून दिल्लीकडे सायंकाळी 5 वाजता रवाना होणार होतं हे विमान। 9 जून रोजी सुनेत्रा पवार यांनी या विमानातून प्रवास केला होता, ज्यामध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, खरं तर व्हीएसआर कंपनीच्या विमानातूनच सुनेत्रा पवार यांनी प्रवास केला आणि ते बिघडलं होतं अशी माहिती आता समोर येते। काय अधिकचे तपशील? अगदी बरोबर आहे कल्याणी। आपण बघतोय की व्हीएसआर कंपनी ज्या कंपनीच्या विमानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं, त्या कंपनीचे वारंवार अनेक प्रताप जे आहेत ते समोर येत आहेत। 9 तारखेला ज्यावेळेस सुनेत्रा पवार हे महायुतीच्या बैठकीला, एनडीएच्या बैठकीला मुंबईहून दिल्लीसाठी निघाल्या होत्या, त्यावेळेस मुंबईच्याच विमानतळावरती व्हीएसआर कंपनीचं विमान आणि त्याचं संचालन म्हणजे ज्याचे पायलट वगैरे सुद्धा व्हीएसआर कंपनीकडून हायर करण्यात आलेले होते, त्यांच्या विमानामध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर आली। आणि त्यानंतर विमान जे 5 वाजता संध्याकाळी 9 जून रोजी उडणार होतं ते 2 तास उशिराने उडवावं लागलं, कारण त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड होता। कोणतेही व्हीआयपी असो किंवा कोणतेही मोठ्या संख्येने जर विमानामध्ये प्रवासी प्रवास करणार असतील तर त्या ठिकाणी विमानाची आधीच सगळी तपासणी जी आहे ती करण्यात येत असते। पण असं असताना सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं अशाच प्रकारे निधन झालं असताना व्हीएसआर कंपनीचे वारंवार हे प्रताप का समोर येत आहेत? नेमकं व्हीएसआर कंपनीला असा वरदहस्त कुणाचा आहे असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय।